गावामध्ये मराठा बांधवांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घातलाय। मराठा आरक्षण संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करावी अशा मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाकडून सुप्रिया सुळे यांना देण्यात आलंय। जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये महिला मेळाव्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या। दरम्यान मराठा बांधवांनी त्यांना घेराव घातला। ताईंनी सांगितलं की माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी प्रयत्न करेल आणि आता केंद्रामध्ये जेव्हा काही संसद भवनात जेव्हा जातील तेव्हा ते समाजाचा विषय तिथं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू आणि आवाज उठवू असं ताईंनी आश्वासन दिलेलं आहे। आता आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्या सोबत आहेत। नितीन, मनाली, आपण जर बघितलं तर आज जळगावमध्ये सुप्रिया सुळे यांचा 3 ठिकाणी मेळावे आयोजित केले। त्यामध्ये जळगाव असेल, पारोडा असेल आणि अंमळनेर अशा 3 ठिकाणी या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचे मेळावे होत होते। आणि ज्यावेळेस जळगावच्या नाट्यगृहामध्ये ज्यावेळेस मेळाव्यासाठी सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्या होत्या त्यावेळेस मराठा समाज बांधवांनी एकच घोषणाबाजी सुरू केली आणि त्यांना घेराव घातला आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने त्यांना निवेदन देखील देण्यात आले। मात्र त्यांनी नेमके निवेदन दिले का याच संभ्रमात होते। मात्र आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाबाबतची जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी याच उद्देशाला धरून हे संपूर्ण मराठा समाज बांधव या ठिकाणी आक्रमक झालेले होते आणि सुप्रिया सुळेंना यांनी या ठिकाणी घेराव घातलेला आहे। म्हणाले निश्चितच धन्यवाद नितीन या सविस्तर अपडेटसाठी।